फुलेंच्या, महात्मा फुलेंच्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या, जय वाल्मिकी, जय वाल्मिकी, जय रविदास, जय रविदास, लोकशाही रणभाऊ साठेंच्या, लोकशाही रणभाऊ साठेंच्या. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे या मागणीसाठी आज नागपुरात महामोर्चा काढण्यात आला. यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून त्यानंतर तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी आज नागपूरमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मोर्चा समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघालेला हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला. यामध्ये मांग, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मेहतर, खाटीक आणि मादिगा यांसह विविध अनुसूचित जाती समाजाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समन्यायी पद्धतीने पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे 1 ऑगस्ट 2024चा, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय लागलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी, त्या निर्णयानुसार वंचित जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ व्हावा यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण राज्यांनी करावं आणि हे वर्गीकरण करताना प्रत्येक जातींचा मागासलेपणा आणि प्रतिनिधित्व, कमी प्रतिनिधित्व यांना प्राधान्य द्यावं अशा प्रकारचा तो निर्णय आलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं अशा प्रकारची मागणी आम्हा सगळ्या वंचित अनुसूचित जातींची आहे. पण या वर्गीकरणाला प्रामुख्याने शेड्यूल कास्ट समाजातून विरोध आहे आणि तुम्ही समर्थनार्थ हा सगळा मोर्चा. बरोबर आहे. काय होतंय की जो समाज आरक्षणातून सशक्त झालेला आहे, सबळ झालेला आहे, त्यांनी विचार केला पाहिजे की जे वंचित आपले जात बांधव आहेत किंवा जाती आहेत त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. कसं आहे, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. या 59 जातीपैकी जर केवळ 1 किंवा 2 जातीचा जर विकास झाला तर आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित झाला, समता प्रस्थापित झाली, डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की वंचितांना सुद्धा लाभ झाला पाहिजे. हे जे वर्गीकरण होईल या वर्गीकरणातून जे सबळ झालेले आहे किंवा जे विरोध करतात त्यांचं काहीही नुकसान होणार नाही. त्यांना देखील समन्यायी प्रमाणामध्ये आरक्षणाचा लाभ होणार आहे. बरं, याच्यातून 59 पैकी फक्त मातंग समाजच सामोर येतो समर्थनाला असं नाही. आजचा जो मोर्चा आहे आमचा याच्यामध्ये सगळ्या जाती आहेत. चर्मकार आहेत, खाटीक आहेत, त्याच्यानंतर वाल्मिकी आहेत, मेहतर आहेत, सुदर्शन आहेत, बुरड आहेत, मादिगा आहेत, अशा सगळ्या वंचित जाती आहेत, मांगारोडी आहेत, सगळ्या जाती याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि जर हे उपवर्गीकरण झालं तर तुम्हाला वाटतं की बाकी समाजाला त्याचा योग्य निश्चितपणे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण झाल्यामुळे वंचित जातींना देखील त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ होतो आहे, सबळ जातींना देखील आरक्षणाचा लाभ होतो आहे. आणि जे काही जाती कलह होता निर्माण झालेला त्या राज्यामध्ये आता तो शांत झालेला आहे. मुंबईत या विरोधात आज मोर्चा सुद्धा काढला जाता की उपवर्गीकरण मागणी होत आहे. कसं या सगळ्या परिस्थितीला कसं होतं, येस, डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारचं मी आव्हान करतो. कारण कसं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतली होती की जे दबलेले आहेत, पिसलेले आहेत, अस्पृश्य आहेत, खूप मागासलेले आहेत, त्यांना वर आले पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे आणि ही भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी त्यांना करतो. मी अरविंद डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा मार्ग स्पष्ट केला आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आरक्षणाचा लाभ सर्वांना समान पद्धतीने मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय तातडीने लागू करावा. आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडताना सांगितले की अनेक वर्षांपासून काही समाज घटक आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. उपवर्गीकरण झाल्यामुळे आरक्षणातील ही दरी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त केली. आरक्षण उपवर्गीकरण निमित्त हे मोर्चा यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघून संविधान चौकापर्यंत जाणार आहे
आणि सर्वांनी या मोर्चामध्ये येण्याची अगत्याने आवश्यकता आहे आणि हा मोर्चा आमचा हक्काचा मोर्चा आहे आणि आम्ही वर्गीकरण झालं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा पूर्ण बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, मातंग समाज, मांगारोडी समाज या सगळ्या समाज 58 जातीचे लोक मिळून हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. म्हणून ह्या मोर्चामध्ये येऊन या मोर्चाला सफल बनवावे एवढी विनंती. आमचा धंदाच बँड वाजायचा आहे. धंदा आजपर्यंत आम्हाला काही मिळालं नाही आणि वर्गीकरण झालं नाही तर आम्ही वाजवून राहिलो म्हणून ते आम्ही वाजवतो म्हणून ते दाखवून राहिलो आम्ही. आरक्षण हा आमचा घटनात्मक हक्क आहे. आरक्षणाचे फायदे केवळ एकाच घटकाला मिळत असल्याने इतर जाती मागे पडल्या आहेत. आता सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आरक्षणाचे समन्यायी वाटप करावे. संविधान चौकात झालेल्या सभेत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. सरकारने लवकरात लवकर या विषयावर धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा देखील यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. रविदास जय वाल्मिकी आजचा जो हा मोर्चा आहे हा वंचित अनुसूचित जातीचा मोर्चा आहे आणि एकच मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं. या एकाच मागणीसाठी समस्त वंचित जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमधल्या या एकजूट झालेल्या आहेत. आपल्या माध्यमातून शासनाला आव्हान आहे की त्यांनी आता विलंब करू नये, कारण की जसा जसा विलंब होईल तसा तसा जाती कलह निर्माण होईल. त्यामुळे जाती कलह निर्माण होऊ नये, तो शांत व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात लवकर पावलं उचलली पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दिलेल्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. कारण की हे सामाजिक न्यायाची लढाई आहे, वंचितांना प्रतिनिधित्व मिळण्याची लढाई आहे. आरक्षण उपवर्गीकरण झालं तर वंचितांना शिक्षणामध्ये लाभ होणार आहे, त्यांची मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील होणार आहेत. तर त्यामुळे शासनाला विनंती आहे की वंचित जातींना आरक्षणाचा लाभ होईल. कारण कसं आहे की अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं तर सर्वांनाच लाभ होणार आहे. असं नाही की वंचित जातींना लाभ होईल आणि ज्या सबळ जाती आहेत त्यांना त्यांचं नुकसान होईल. सगळ्यांनाच लाभ होणार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली जी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय आहे या दृष्टिकोनातून शासनानं उपवर्गीकरण करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करीत आहे. पूर्ण विदर्भातून लोक येत आहेत या मोर्चामध्ये. नागपूर जिल्हा आणि विदर्भ जे आहेत, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा या सगळ्या इथून या ठिकाणी लोक गोळा होत आहेत. हा मोर्चा यशवंत स्टेडियम टू संविधान चौक जाणार आहे. यावेळी आंदोलक म्हणाले, आम्ही आमच्या मागण्यांसाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. सरकारने वेळीच दखल न घेतल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र निदर्शने केली जातील. नागपुरातील या आंदोलनामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय आता चर्चेत आला आहे. राज्य शासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि पुढील काळात काय निर्णय होतो याकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.